नमस्कार मित्रांनो, मी गौरव तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची कथा सर्वांनाच माहिती. त्यांनी भक्त प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी हे रूप धारण केले होते. पण हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतरही नरसिंहाचा उग्र क्रोध शांत झाला नाही. तो क्रोध संपूर्ण ब्रह्मांड आणि सृष्टीसाठी विनाशाचे कारण बनवला. त्या अफाट आणि भयानक क्रोधाला शांत करण्यासाठी महादेवांनी जो अवतार धारण केला तो अवतार म्हणजेच शरभ अवतार. हिरण्यकशिपूच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी भगवान विष्णूंनी नृसिंह रूप धारण केले होते. संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावरती बसून त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले होते आणि त्याचा वध केला होता. परंतु वधानंतरही नरसिंहाचा अतोनात क्रोध शांत झाला नाही. दैत्याचे रक्तप्राशन केल्यामुळे आणि भक्ताच्या रक्षणार्थ असलेल्या आक्रमकतेमुळे तो क्रोध एका महाप्रलयामध्ये बदलला. नरसिंहाची नजर ज्याच्यावरची पडत असे तो भस्मसात होऊ लागला. त्यांच्या प्रत्येक पावलाने पृथ्वी थरथरू लागली आणि पाताळापासून ते स्वर्गापर्यंत सर्व देव, ऋषीमुनी आणि त्रैलोक्य हादरून गेले. देवतांना वाटले की आता प्रलय निश्चित आहे. सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मदेवासह भगवान शंकराकडे प्रार्थना केली. देवांनी हात जोडून त्यांना विनंती केली की हे महादेवा, विष्णूचे हे उग्र रूप आता संपूर्ण सृष्टीला नष्ट करेल. जर या क्रोधाला त्वरित शांत केले नाही तर हे ब्रह्मांड राख होईल. कृपया संकटामधून सर्व जगाला वाचवा. महादेवांनी ध्यान लावून पाहिले आणि त्यांना समजले की नरसिंहाचा उग्र अवतार सामान्य उपायाने शांत होणार नाही. यासाठी त्यांनी स्वतःला एका अत्यंत शक्तिशाली आणि वेगळ्या रूपात नेले. नरसिंहाच्या क्रोधाला आळा घालण्यासाठी महादेवांनी शरभ अवतार धारण केला. हा अवतार म्हणजे प्राणी आणि पक्ष्याचे एक अद्भुत मिश्रण होते. त्यांचे शरीर सिंहासारखे शक्तिशाली होते, पण त्याला 8 शक्तिशाली पाय होते. त्याला मोठे पंख होते. चेहऱ्याचे स्वरूप सिंह आणि पक्ष्यासारखे होते आणि नखे वज्रा इतकी तीक्ष्ण होती. हा अवतार हत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि वाऱ्याच्या वेगाने उडणारा असा होता. त्याची ताकद एवढी प्रचंड होती की तो एका झटक्यामध्ये पर्वतांना उडवून लावू शकत होता. शरभ रूपातील महादेव थेट त्या ठिकाणी पोहोचले जिथे नरसिंह अजूनही क्रोधाने गर्जना करत होते. जेव्हा नरसिंहांनी पाहिले की कोणीतरी त्यांच्या समोर आव्हान निर्माण करत आहे तेव्हा त्यांचा क्रोध आणखीनच वाढला. त्यांनी शरभावर अत्यंत वेगाने हल्ला केला. दोन्ही महाशक्तींमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. आकाश गडगडू लागले, विजा कडाडल्या आणि ब्रह्मांड थरथरास उठले. युद्ध जसे जसे पुढे सरकले तसे तसे शरभाने आपल्या अपाट शक्तीचा वापर करून नरसिंहाला आपल्या मजबूत पंजात आणि पंखामध्ये अलगदपणे घट्ट पकडले. त्यांनी नरसिंहाला जमिनीवरती पाडले आणि आपल्या पंखांच्या आणि पायांच्या नियंत्रणाखाली ठेवले. जेव्हा शरभाने नरसिंहाला आपल्या नियंत्रणामध्ये घेतले तेव्हा त्या दिव्य स्पर्शाने आणि महादेवांच्या शक्तीने नरसिंहाचा तो उग्र विनाशक क्रोध हळूहळू ओसरू लागला. जेव्हा नरसिंहाचा क्रोध पूर्णपणे शांत झाला तेव्हा महादेव सुद्धा आपल्या मूळ रूपामध्ये आले. त्यानंतर सर्व देवांनी सुटकेचा श्वास सोडला आणि दोन्ही देवांचा जय जयकार केला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की क्रोध कितीही पावन करण्यासाठी का असेना, पण त्याचा अतिरेक झाला की तो विनाशकारी ठरतो. आणि जेव्हा संसाराचे संतुलन बिघडते तेव्हा शिव आणि शक्ती सृष्टीला वाचवण्यासाठी कोणत्याही रूपात एकत्र येतात. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.